विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नागरिकशास्त्र या विषयामध्ये प्रकरण पहिले आपल्या संविधानाची ओळख या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. प्रकरण पहिले आपल्या संविधानाची ओळख. चला थोडी उजळणी करूया. या मागील इयत्तांच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण नियमांच्या आवश्यकतेविषयीचे बरेच मुद्दे समजून घेतले. कुटुंब, शाळा, आपले गाव किंवा शहर यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण संकेत व नियम पाळतो. कुटुंबात नियम नसतात, परंतु प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी कसे वागावे याविषयी काही संकेत असतात. बघा, गावचा व शहराचा यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून काही संकेत व काही नियम किंवा काही कायदे असतात. मग त्याचप्रमाणे कुटुंबात नियम नसतात, परंतु काही लिखित नियम नसतात, परंतु काही कुटुंबातील सदस्यांनी काही कसे वागावे याविषयी काही संकेत असतात. तसेच शाळेत प्रवेशासंबंधी गणवेश आणि अभ्यास याविषयी नियम असतात. जसे पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याचे वय 6 वर्ष पूर्ण असावे लागतात. हा काय झाला? नियम झाला. मग विविध स्पर्धांचेही नियम असतात. आपल्या गावचा आणि शहराचा कारभारही नियमानुसार चालतो. याचप्रमाणे आपल्या गावाचा आणि शहराचा कारभारही नियमानुसार चालतो. याचप्रमाणे आपल्या देशाचा कारभारही नियमानुसारच चालतो. जसा गावाचा शहराचा कारभार नियमानुसार चालतो, त्याचप्रमाणे देशाचाही कारभार नियमानुसारच चालतो. कुटुंब, शाळा, गाव अथवा शहरासंबंधी असणारे नियम मर्यादित स्वरूपाचे असतात. जे शाळा, गाव, शहराविषयी, कुटुंबाविषयी जे नियम असतात ते कशा असतात? अगदी मर्यादित स्वरूपाचे असतात. परंतु देशाच्या कारभारासंबंधीचे नियम किंवा तरतुदी मात्र व्यापक असतात. देशाच्या कारभारासंबंधीचे नियम किंवा तरतुदी कशा असतात? व्यापक असतात. संविधान अर्थ. देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. बघा, आपण काही बघतोय संविधान. मग आता संविधान कशाला म्हणतात? देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. मग याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज होय. संविधान म्हणजेच काय? देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. आणि याचाच अर्थ असा की संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज होय. जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते. हे आपल्याला माहीतच आहे. जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधीमधून काय होतं? शासन किंवा सरकार स्थापन केले जाते. संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. मग आपण जे प्रतिनिधी निवडून देतो, मग या प्रतिनिधी मिळून शासन किंवा सरकार स्थापन होते. मग हे जे सरकार स्थापन होते यांनी देशाचा किंवा राज्याचा कारभार बघण्यासाठी संविधानातील तरतुदीनुसारच त्यांना देशाचा किंवा राज्याचा कारभार बघावा लागतो. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो. मग संविधानात जी तरतूद किंवा त्यात नमूद केलेला कायदा हा कसा असतो? मूलभूत असतो. संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत. मग संविधानाला विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत. असे केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द ठरवू शकते. जर एखाद्या सरकारने संविधानाला विसंगत असे कायदे केले तर कायदे न्यायमंडळ ते रद्द करू शकते. संविधानातील तरतुदी अनेकविध बाबीविषयी असतात.
उदाहरण नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाने करायच्या कायद्यांचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादी. संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्व बहुतेक सर्व देशांनी स्वीकारले आहे. मग सर्व देशांचे राज्यकारभार कसे होतात की संविधानानुसार सर्व देशांचे राज्यकारभार करण्याचे तत्व सर्व देशांनी स्वीकारलेले आहे. असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगवेगळे असते. मग सर्व देशाच्या संविधानाचे स्वरूप एकसारखे आहेत का? नाही. तर प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप कसे असते? वेगवेगळे असते. इतिहास, समाज रचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतीत देशादेशामध्ये भिन्नता असते. मग आता बघा, प्रत्येक देशाचा इतिहास वेगळा असतो, समाज रचना वेगळी असते, संस्कृती वेगळी असते, परंपरा इत्यादी बाबतीत प्रत्येक देशामध्ये काय असते? भिन्नता असते किंवा वेगळेपण असते. मग त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा व उद्दिष्टेही भिन्न असू शकतात. मग त्यास अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते राष्ट्र करत असते. मग संस्कृती वेगळी, परंपरा वेगळी, समाजरचना वेगळी, इतिहास वेगळा, अशा गोष्टी असल्यामुळे मग त्या राज्याचा किंवा त्या देशाच्या गरजा व उद्दिष्टेही भिन्न असू शकतात. मग त्यास अनुरूप त्या देशाला किंवा त्या राष्ट्राला काय संविधान निर्माण करण्याचा तो देश किंवा ते राष्ट्र प्रयत्न करत असते. संविधानाची आवश्यकता. संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात. पहिला बघा, शासनाला नियमांच्या चौकटीतच राहूनच राज्यकारभार करावा लागतो. जे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो, त्यांनी जे स्थापन केलेलं सरकार असतं, त्या शासनाला, त्या सरकारला नियमांच्या चौकटीतच राहून राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकारांचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. नंतर बघू, संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत, म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. नंतर संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजेच कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे. मग आता संविधानात जे तरतुदीनुसारच जर राज्यकारभार केला तर याचाच अर्थ काय? कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे, कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभारा भाव नसतो. नंतर संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो. त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात. सामान्य माणसाच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते. संविधान त्या त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. बघा, संविधान त्या त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. मग त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. मग जे राजकीय आदर्श ठेवलेला आहे तर त्या राष्ट्राने त्या दिशेने वाटचाल करणे त्या राष्ट्रांवर काय असतं? मग बंधनही असतं. मग त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. नागरिकांच्या कर्तव्यांचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते. मग संविधानामध्ये नागरिकांच्या कर्तव्यांचा पण उल्लेख संविधानात असल्याने मग नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते. यानंतरचा पॉईंट आहे राज्यकारभार म्हणजे काय? देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी समावलेल्या असतात? देशाच्या सीमा रेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे, इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक
विषयाबाबत शासनाला कायदे करावे लागतात. कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. मग थोडक्यात सांगायचे झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबीसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. यालाच राज्यकारभार असे म्हणता येईल. बघा, आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबीसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. आणि यालाच काय म्हणतात मग राज्यकारभार असे म्हणता येईल. संविधानाचा अर्थ व त्याची आवश्यकता समजून घेतल्यानंतर आता आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली हे जाणून घेऊ. बघा, मग आता पुढचा पॉईंट आहे संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासूनच सुरुवात झाली. बघा, भारताची संविधान निर्मितीची सुरुवात कधीपासून झाली? इसवी सन 1946. आणि भारत देश स्वातंत्र्य कधी झाला? इसवी सन 15 ऑगस्ट 1947ला. भारत देश स्वातंत्र्य कधी झाला? 15 ऑगस्ट 1947ला. पण भारत देश स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरपासूनच संविधान निर्मितीची सुरुवात झाली. मग केव्हापासून सुरू झाली? इसवी सन 1946 पासून. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. बघा, मग स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा काय आग्रह होता? जो स्वतंत्र भारताचा राज्यकारभार आहे तो ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर मग तो कसा चालेल? तर भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार स्वतंत्र भारताचा राज्यकारभार चालेल असा कोणाचा आग्रह होता? तर स्वतंत्र चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. मग त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती संविधान सभा म्हणून ओळखली जाते. मग त्या समितीला काय म्हणतात? संविधान सभा म्हणून ती समिती काय जाते? ओळखली जाते.